फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत 9 ते 10 वर्षांच्या मुलींसाठी ब्लाऊजचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर आता आपण इथे मेजरमेंट पाहूया. आता कटिंगला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही मेजरमेंट पाहू शकता स्क्रीनवर. टोटल उंची आहे 11 इंच प्लस 1 इंच ॲड करून आपण इथं 12 इंचाची उंची टाकून घेणार आहोत, कारण 1 इंच सिलाई मार्जिनमध्ये जातं. आता 24 साईड चेस्ट आहे. आता इथे शोल्डर किती घ्यायचं, तर तुम्ही शोल्डर इथे 10 इंच आहे तर 10चा अर्धा 5 इंच करायचं, कारण बोट नेकमध्ये ब्लाऊजचं कटिंग आहे. जर डीप गळा असेल तर तुम्ही 4-4.5 पर्यंत घेऊ शकता. तर 11 इंच उंची आहे. आता इथे शोल्डर टाकून झाल्यानंतर आपण घेणार आहोत आर्महोल, पण त्याआधी आपण पुन्हा बंद बाजूकडनं एक खाली मार्किंग करायचे 5 इंचावरती, आर्महोल कमी जास्त होऊ नये म्हणून. आता आर्महोल घेताना आपण घेणार आहोत इथे 5.5 इंच, पण त्याआधी मी सरळ लाईन आखून घेतलेली आहे, कारण इथे आपण शोल्डर डाऊन करायचं आहे. बोटनेक ब्लाऊजमध्ये शोल्डर आर्महोलच्या बाजूकडून डाऊन करायचं आहे, गळ्याच्या बाजूकडून नाही. आता इथं चेस्ट आहे 24 इंच, पण यामध्ये आपण 2 इंच प्लस करणार आहोत, कारण अंगावरती माप घेतलेला आहे. म्हणजेच आपण 24मध्ये 2 इंच प्लस करून 26 येतं. 26चा चौथा भाग काढायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट टेपवरती काढू शकता. 6.5 इंच येतो. 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायचे आहे 1.5 इंच. आता चेस्टचं मार्किंग झाल्यानंतर कमरेच्या मध्ये पण 22 इंच मेजरमेंट आहे, पण आपण अंगावर माप घेतल्यामुळे 2 इंच इथे पण प्लस करणार आहोत, म्हणजे 24 होतं. तर 24चा चौथा होतो 6 इंच. आता खाली कमरेचं माप पण आपण 6 इंच घेतलेलं आहे, प्लस 1 इंच टक्ससाठी घेणार आहोत, बॅक साईडला जे टक्स टाकतो त्यासाठी, आणि 1.5 इंच घेणार आहोत शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने चेस्ट साईज आणि कमरेचं माप टाकून झाल्यानंतर आता आपण घेणार आहोत इथे आर्महोल. तर आर्महोल घेताना इथे 1.25 इंचावरती आतल्या बाजूने मार्किंग करायचं आहे, आणि अशा पद्धतीने आर्महोलचा पण शेप देऊन घ्यायचा आहे. तर आर्महोलचाही शेप देऊन झाल्यानंतर आता आपण करणार आहोत गळ्याचं मार्किंग. तर इथे बोटनेक आहे, त्यामुळे आपण 2.5 इंचावरती गळा घेतलेला आहे. गळ्याची खोली घेणार आहोत 4 इंच. आपल्याला तयार 3.5 इंचाचा गळा हवा आहे. तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, आता मार्किंग केल्यानंतर गळ्याचा गोलाकार देऊन झालेला आहे. त्यानंतर आपण जे शोल्डर डाऊन केलेलं आहे तेही मार्किंग करायचं आहे, पण त्याआधी आपण करणार आहोत मागच्या बाजूच्या टक्सचं मार्किंग. शिलाई मार्जिन सोडून जो काही भाग उरतो त्याचा मध्य काढलेला आहे, आणि 3.5 इंच उंचीचा टक्स ठेवलेला आहे. दोन्ही बाजूने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने मार्किंग करून त्यावरती शिलाई मारायची आहे. तर आता मी शोल्डर डाऊन करून घेते. अशा पद्धतीने बॅक साईडचं आपलं पूर्ण ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. तर आता आपण बॅक साईड कटिंग करून घेऊया, आणि त्यानंतर आपण फ्रंट साईडचं स्टिचिंग कटिंग. बॅक साईडचा जो पार्ट आहे तो आहे अशा पद्धतीने ठेवायचा आहे, आणि ह्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. याच पार्टनुसार आपण फ्रंट साईडचं पण कटिंग करणार आहोत. तर हे मार्किंग करून झाल्यानंतर हा पार्ट बाजूला ठेवून घ्यायचा आहे. इथे शोल्डरचं पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला इथं शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. गळ्याचंही मार्किंग केलेलं आहे. आता खालच्या बाजूने एक अर्धा इंचावरती आपण आतल्या मुंड्याचं म्हणजे आतल्या शोल्डरचं मार्किंग केलं आहे. त्यानंतर खालच्या बाजूने कमरेच्या बाजूकडून आपण इथे टक्स टाकणार आहोत, त्यामुळे मी 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे, आणि वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे, आणि हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता खालच्या बाजूने आपण वाढवून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर इथं हा सेंटरला जो टक्स येणार आहे मध्य, कारण 1 टक्स ब्लाऊजचं कटिंग करत आहोत आपण, तर मी इथे 3 इंचावर एक मार्क करते 3.25 इंचावरती, आणि इथे टक्सची उंची घ्यायची आहे 3.5 इंच. आता इथे पण दोन्ही बाजूने अर्धा इंच म्हणजे 1 इंच टक्स मायनस होतो, त्यामुळे आपण जे पुढं 1.5 इंच जी शिलाई मार्जिन वाढवलेली आहे, हा टक्स घातल्यानंतर हे जे काही कापड कवर होणार आहे ते बाजूला आपण एक्स्ट्राचं वाढवलं आहे, त्यामुळे ते ॲडजस्ट होऊन जातं. तर अशा पद्धतीने फ्रंटचं पण ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. इथे पण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण इथे स्लीवचं कटिंग करणार आहोत, पण त्याआधी आपण स्लीवचं कटिंग करताना जे काही
आपल्याला आर्मोल आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर टोटल 8 इंच येत आहे. शिलाई मार्जिन सोडून दिली तर 6.5 इंचपर्यंत आपल्याला स्लीवच्या शोल्डरचं कटिंग करायचं आहे. हे पहा, आता आपण शिलाई मार्जिन सोडून एकदा मेजरमेंट घेतलं तर 6.5 ते 6.25 इंच मेजरमेंट येतं. तर आपण इथं स्लीवची उंची किती घेणार ते पाहूयात. तर अशा पद्धतीने आता मी स्लीव्जसाठी कापड घेतलेलं आहे. तर डबल कापड आहे हे, आणि ह्याला डबल कापड घेऊन पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे. म्हणजेच 4 फोल्ड कापड होतं. बंद बाजू आपल्या बाजूकडून ठेवायची आहे. सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत स्लीवची लेंथ. तर मला तयार 7 इंच हवी आहे. तर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊन मी स्लीवची उंची 7.5 इंच घेतलेली आहे. हेच मेजरमेंट अजून पुन्हा खालच्या बाजूने घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता ही सरळ लाईन आखून झाल्यानंतर कॅप हाईट घेणार आहोत, पण ते आधी घ्यायची आहे स्लीवची उंची. तर आपल्याला 6.5 इंच आर्मोल हवा आहे. तर मी इथे 6 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच, आणि ही लाईन अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे तिरकी. त्यानंतर आपण या लाईनचा मध्य काढणार आहोत. तर मध्य काढताना मेजरमेंट टेप घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तिरका ठेवून बघा, इथे 6.5 इंच आर्मोल येत आहे आणि इथे मध्य सेंटरला मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर बाहेरच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे. आता या मध्यापासून पुन्हा अर्ध्या भागाचा मध्य काढायचा आहे आणि आतल्या बाजूने मात्र 1/4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 1/4 म्हणजे अर्ध्याचा अर्धा भाग. आता हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे स्लीवचा बाहेरचा जो आर्मोलचा आकार आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने द्यायचा आहे आणि आतला पण जे मेजरमेंट घेतलेला आहे त्या पद्धतीने द्यायचा आहे. तर आर्मोलचा आकार झाल्यानंतर घेणार आहोत शिलाई मार्जिन 1.5 इंच. त्यानंतर घेणार आहोत दंडगेर. तर टोटल दंडगेर आहे 7 इंच. 7चा अर्धा होतो 3.5 इंच. तर 3.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि 1.5 इंच घेणार आहोत शिलाई मार्जिन. आता कॅप हाईटपासून दंडघेरापर्यंत मार्जिन घ्यायचं आहे आणि 1.5 इंच जे घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. तर स्लीवचं सुद्धा इथं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आणि आता आपण स्लीवचं कटिंग करून घेत आहोत. अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर स्लीव्ज ओपन करून घ्यायचे आहे. सेंटरला एक छोटासा कट द्यायचा आहे आणि आतलं जे स्लीवचं आर्मोल आहे तेही व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, इथे मी तुम्हाला आता आपण कटिंग करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले तिन्ही पार्ट तयार होतील. इथे योगपट्टी वगैरे नसेल, कारण आपण 1 टक्सचाच लहान मुलींसाठी ब्लाऊज शिवणार आहोत. कटोरी किंवा 4 टक्स ब्लाऊजची लहान मुलींसाठी तरी गरज येत नाही. 28 साईजपासून पुढेच आपण 4 टक्स किंवा कटोरी ब्लाऊजचं कटिंग करत असतो. तर हे पहा, हा फ्रंट, हा बॅक पार्ट आणि ही झाली स्लीव्ज. तर अशा पद्धतीने तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा, आणि जर स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा. तोही व्हिडिओ आपण चॅनलवरती लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन मी. तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.